कर चालू. नमस्कार, नितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. लक्ष द्या बे पोट्यो, आपण पाहून राहिलो तो भारतीय राज्यघटनेचा भाग 5वा प्रकरण 3 सर्वोच्च न्यायालय. हे शटर ओढून गेले खाली ओढ. ठीक आहे. हाल मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं का न्यायालयाची प्रक्रिया कशी असते, पाहिलं ना. जर तुमच्यावर FIR दाखल कसा झाला तर FIR दाखल झाल्याच्या नंतर बेल कशी मिळवल्या जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही गुन्हा केला असेल तर जेलमध्ये जायच्या अगोदरच तुम्ही बेल घेऊ शकता. ठीक आहे. MCR कायले म्हणते, त्याच्यानंतर ठीक आहे PCR कायले म्हणते, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. भारताची न्याय व्यवस्था कशी आहे म्हणलं, एकेरी कशी आहे. हा लक्ष द्या, भारतीय राज्यघटनेचा भाग 5वा प्रकरण 4 पाहत आहे आणि या 4थ्या प्रकरणात पाहत आहे आपल्याला सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयाच्या तरतुदी दिल्या आहे कलम 124 पासून ते 147 पर्यंत. पण आज पाहू आपण, ठीक आहे, सर्वोच्च न्यायालय नंतर घेऊ. आज पाहू किती रंगाचे न्यायालय आहे. बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. आता जर तुमची पोलीस भरती आहे, ठीक आहे, पोलीस भरतीमध्ये वेटिंग लिस्ट आहे, त्याच्यात काही घोळ झाला किंवा एखाद्या फिजिकलमध्ये मार्क त्याला सांगताना जास्त सांगितले आणि पेपरमध्ये ठीक आहे तिकडं लिस्ट लागताना कमी सांगितले, एखाद्याच्या निवड प्रक्रियेत काही घोळ झाला, जर एखाद्याला नोकरीहूनच काढलं अंदामंदातून काही कारण नसताना ते किंवा त्याची बदनामी करून काढलं, ठीक आहे, चुकीचे आरोप करून काढलं प्रशासनानं, तर तो न्याय मागायला कुठं जाईन. एखाद्यानं मर्डर हाफ मर्डर केला तर तो कोण्या कोर्टात जाईन. ठीक आहे. त्याच्यावर अन्याय झाला तो कोण्या कोर्टात जाईन. जर एखाद्या दुकानदारानं ग्राहकाने फसवलं तर कुठं जाईन. ठीक आहे. याच्यासाठी भारताच्या न्यायालयीन प्रक्रियेत आणि एवढ्या केसेस पेंडिंग आहे का भारतात जागोजागी. आता थोडंसं काही झालं का गुन्हा, थोडंसं काही झालं का गुन्हा. वावराचा वाद आहे, चालला कोर्टात. ठीक आहे. प्रॉपर्टीचा वाद आहे, प्लॉटचा वाद आहे, चालला कोर्टात. पण किती रंगाचे कोर्ट आहे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. ठीक आहे. आता बायकोपासून तलाक घ्यायची आहे, कोण्या कोर्टात जायचं. कोर्टाचे रंगारंगाचे प्रकार आहे. मग एवढ्या केसेस येत होत्या, एवढ्या केसेस. पहिले 2च न्यायालय होते, एक फौजदारी आणि एक दिवाणी. पैशाचे भांडणं आणि मर्डर हाफ मर्डरवाले गुन्हेवाले भांडणं. पण त्याच्यानंतर आपण मागच्या लेक्चरमध्ये ते सगळं पाहिलं. पण आज पाहणार आहे का न्यायालयीन प्रक्रियेमध्ये किती रंगाचे न्यायालय आहे आणि विशेषतः हे न्यायालय कोणतं कुठं आणि कसे कसे काम करते. कारण लय लोकांना हे माहीतच नाही का न्यायालयाचे प्रकार कसे असतात, कोणती केस कुठं घेऊन जायची. एवढ्या केसेस एकाच न्यायालयात येत होत्या. मग पिसाळून गेलं सरकार का आता हे करायचं कसं. न्यायालय बी पिसाळून गेलं का एवढ्या केसेस ठीक आहे कसा न्याय द्यायचा. आजही सांगतो तुम्हाला, काही केसेस भांडता ज्यानं केस दाखल केली आहे तो बी मरून जाते आणि ज्याच्या विरोधात आहे कवा तो बी मरून जाते. अशा लय केसेस आहे का केसेसवर तारीख पे तारीख चालूच आहे पण अजूनही न्याय मिळाला नाही. मग जिल्हा न्यायालयात चालते 6-7 वर्ष केस, तिथून जाते हायकोर्टात, तिथं चालते 6-7 वर्ष आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात गेली, तिथं 6-7 वर्ष झालं. मग त्याचं आयुष्यच अख्खं चाललं जाते. काही मधात हार्ट अटॅक आला, गचकलं, ठीक आहे, ॲक्सिडेंट झाला, मेलो, ठीक आहे, असे तुम्हाला पाहायला भेटन. आता लक्ष द्या रे, न्यायालयाचे प्रकार. सामान्य प्रकारचे सामान्य न्यायालयात 2 प्रकार पडते, सत्र किंवा फौजदारी न्यायालय आणि दिवाणी न्यायालय. आता इथं लक्ष द्या. ठीक आहे. सत्र न्यायालय किंवा फौजदारी न्यायालय म्हणजे काय तर मर्डर हाफ मर्डर केला, ठीक आहे, 420 केली, हेराफेरी केली, चोरी डकेती केली, ठीक आहे, खंडणी वसूल केली, तर याच्यासाठी भारताच्या मर्डर हाफ मर्डर बलात्कार केला तर याच्यासाठी भारतात इंडियन पिनल कोड होता. आता तो रद्द झाला. त्याच्या जागी दुसरे कायदे आणलेले आहे. त्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ घेऊ. 3 कायदे जे CRPC ॲक्ट होता, IPC ॲक्ट होता, हे सगळे कायदे बदलवले आणि त्याच्या जागी नवीन कायदे आमच्या बापूनं आणले आहे. आता लक्ष द्या, जे IPC आहे इंडियन पिनल कोड, ठीक आहे, आतापर्यंत भारतातल्या लोकांना सजा इंग्रजांनी केलेल्या इंडियन पिनल कोडच्या प्रोव्हिजननुसार होत होती. त्याला म्हणे IPC सेक्शन, ठीक आहे, 402, 420. आता 420 आहे हेराफेरी, इसकी टोपी उसके तर तेव्हापासून झालं. हे 420 पोट्ट आहे म्हणते. 420 पोट्ट म्हणजे पोट्ट जर टोप्या देत असन, ठीक आहे, याले टोपी दिली, सेम टोपी अजितले दिली, तर याच्यासोबत त्यानं म्हणते 420 केली. का केली तर 420 हे नाव काऊन पडलं रे. हे नाव पडलं इंडियन पिनल कोड सेक्शन, ठीक आहे, 420 हे हेराफेरीचं सेक्शन आहे, लुबाडणुकीचं सेक्शन आहे. तेव्हापासून
तेव्हापासून एक प्रघात पडला की 420 पोट्ट आहे. 420 पोट्ट म्हणजे IPC सेक्शनचं कलम 420 आहे. ठीक आहे. एक होतं कलम 377 इंडियन पिनल कोड कलम 377 समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा आहे. काय? समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा आहे भारतात. आता भारतात तशी प्रथा होती इंग्रजाईच्या काळात. आता भारतात समलैंगिक संबंधाला मान्यता नव्हती म्हणून इंग्रजाईनंही भारतात समलैंगिक संबंधाला मान्यता दिली नाही. पुरुष पुरुषाशी संबंध ठेवण, स्त्रिया स्त्रियाशी संबंध ठेवण याले म्हणते समलैंगिक संबंध. तर भारतात समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा आहे. पण भारताचा कलम आर्टिकल का म्हणते? ठीक आहे 19 का म्हणते का तुम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे. सगळ्याच बाबतीत स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रेम कोणावर करावं? ठीक आहे, प्रेम कोणावर करावं याचं बी स्वातंत्र्य आहे ना. ठीक आहे. एखाद्या पुरुषाला स्त्री नाही आवडत, त्याला पुरुष आवडत असेल तर त्याच्या अधिकारावर तुम्ही गदा आणू शकत नाही. ठीक आहे. अरे बरोबर आहे ना. ठीक आहे. कोणाला पुरुष आवडते तुले? पोट्टे त्याकडे पाहून राहिला अजित गिजी. ठीक आहे. हे सारे पोट्टे त्याकडे पाहून राहिले, काऊन पाहून राहिले. ठीक आहे. तर हे लक्ष द्या रे. तर भारताच्या सुप्रीम कोर्टात जे समलैंगिक संबंध ठेवणारे लोक आहे, पोरी आहे त्यानं केसेस टाकल्या आणि केस टाकल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला का समलैंगिक संबंध ठेवणं आता भारतात गुन्हा राहणार नाही. याच्यानंतर समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा ठरणार नाही आणि कोणत्याही पोलीस स्टेशनला याच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेण्यात येणार नाही. पण याच्याबाबत कायदा मात्र सरकारनं करावा. कायदा करायची तरतूद सरकारची आहे म्हणून सरकारनं याच्यावर कायदा केला नाही. काही देशात समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या लोकांना विवाहाची मान्यता भेटली आहे पण भारतात समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी ठीक आहे मान्यता दिली आहे पण विवाहाला मान्यता दिलेली नाही. मग हे नागपूरच्या 2 पोरीनं विवाह केला. ठीक आहे. तर विवाहाला मान्यता नाही पण समलैंगिक संबंध ठेवाले. आता तुम्हाला रेल्वे गिल्वेत असे लोक भेटन, कधी गेले ठीक आहे एखाद्या सीटवर बसले तो माणूस झोकानच तुमच्या मांडीवर हात ठेवन, मांडीवर हात ठेवता तेवढा झोकानच वर नेईन. तर समजून घ्यायचं तर समजून घ्यायचं का काहीतरी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर स्त्रियांना सुद्धा स्त्रिया आवडू शकते. ठीक आहे. असं काही हे नाही. त्या स्त्रियांना स्त्री आवडते त्या प्रकाराला लेस्बियन म्हणते. ठीक आहे. पुरुषांना पुरुष आवडते त्यांना का म्हणते? गे म्हणते. तर ते ठीक आहे. लक्ष द्या रे. तर हा जो प्रकार आहे ठीक आहे हा प्रकार भारतात कमी आढळतो पण तरी हे लोक आहे. असं कशामुळे होते सर? का विरुद्ध लिंगी आकर्षण असते ते मान्य आहे. म्हणजे पुरुषांना स्त्री आवडते ठीक आहे हे तर नैसर्गिक आहे पण स्त्रियांना स्त्री आवडते हे कसं का शक्य आहे? तर जेव्हा एखाद्या घरात एखाद्या स्त्रीवर प्रचंड ठीक आहे वारंवार हॅमरिंग असते का पुरुष बदमाश असतात, मुलं चांगले नसतात, मुलांसोबत मैत्री करायची नाही ठीक आहे एकही मुलगा चांगला नसते किंवा लहानपणी तिच्यावर जर पुरुषांद्वारे अन्याय अत्याचार झाले असेल तर प्रचंड द्वेष त्या मुलीच्या मनात लहानपणापासून पुरुषाबद्दल असते आणि म्हणून ते पुरुषाचा एवढा द्वेष करते का तिला पुरुष आवडतच नाही. तिचं जर लग्न करून दिलं ठीक आहे तर ते लग्न तुटायचे चान्स असते आणि तिला स्त्रियाच आवडतात मग पुरुष आवडत नाही असं कहून तर तिच्यामध्ये लहानपणापासून असे हार्मोनिकल चेंजेस होतात. ठीक आहे. आणि त्या हार्मोनिकल चेंजेसमुळे ती काही बी केलं तिनं तर तिला पुरुष आवडत नाही. ठीक आहे. मग ते स्त्रियांकडे आकर्षित होते आणि तिला स्त्रिया आवडायला लागतात. त्यालाच म्हणते ठीक आहे त्यालाच म्हणते समलैंगिक संबंध. मग समलैंगिक संबंध ठेवताना ठीक आहे तुम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे का तुम्ही कोणासोबत ठेवायचे? मग स्त्रियांसोबत पुरुष पुरुषांसोबत. आणि हे फॉरेनमध्ये इकडं तर त्या थायलंड गिलंडमध्ये इंडोनेशिया या कंट्रीमध्ये प्रचंड आहे. याची संख्या मला वाटते 20 ते 22% घरात आहे. समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड जास्त आहे. तिकडं गेगीन तुम्हाला खूप भेटन. ठीक आहे. मग आता लक्ष द्या रे. तर हे सगळं इंडियन पिनल कोडमध्ये सांगितलं होतं. ठीक आहे. कलम 302 आहे इंडियन पिनल कोडचं मर्डर. काय? मर्डर. ठीक आहे. मग तुम्ही पहा पिक्चरमध्ये घेऊन जुन्या मर्डर गिडर केला तर मग न्यायालय ठीक आहे ठोकावून सांगते शेवटी न्याय देताना. ठीक आहे. अंडर सेक्शन IPC 302 ठीक आहे भारतीय दंडसंहिता 302 नुसार यांना जन्मठेपेची सजा देण्यात येत आहे. हे 302 376 बलात्काराचं होतं. कायचं होतं? हे सगळे आता बदललेले आहे.
ठीक आहे. आता जो नवीन कायदा आला त्याच्यात ह्या बंद्या पोट्याला आता हे नव्यानं पाठ करावं लागन, सगळ्या वकील लोकांना नव्यानं अभ्यास करावा लागन. ठीक आहे. ते जुनं होतं तर आतापर्यंत चालू होतं, बंद्या त्याच केसेस होत्या. हे सत्र न्यायालय आहे. मर्डर, हाफ मर्डर, डकेती, हेराफेरी हे सगळे याच्यात चालते. कायच्यात? खंडणी गिंडी, तुम्ही खंडणी वसूल केली असन, कोणाला ब्लॅकमेल करत असन तर ते याच्यातच येते. ठीक आहे. दिवाणी न्यायालय का म्हटलं? दिवाणी म्हणजे पैशाबाबतचे वाद, प्रॉपर्टीचा वाद आहे, शेतीचा वाद आहे, प्लॉटचा वाद आहे. ठीक आहे. हे सर्व भांडणं, एखादी कंपनी आहे त्याच्यातल्या पैशाचं भांडण आहे, शेअरचं भांडण आहे, सोसायटीचे भांडण आहे, पैशाचे भांडण दिवाणी. इथं सजा होत नाही, इथं पेनॉल्टी पैशानंच हाणला जाते किंवा मग प्लॉटचा निपटारा लावून देते. ह्या अर्धा प्लॉट तू ठेव आणि ह्या डाव्या बाजूचा प्लॉट तू ठेव. न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य करावा लागते, नाही तर मग हायकोर्टात जायचं. तर आता लक्ष द्या, एवढ्या केसेस आहे, प्रचंड केसेस आहे आणि एवढ्या केसेसचा निपटाराच करू शकत नाही. म्हणून मग शेवटी का केलं या केसेसचा निपटारा करता येत नाही. म्हणून मग आता लक्ष द्या रे, म्हणून मग याच्यासाठी एक संकल्पना आणली भारत सरकारनं, लोक अदालत. का आणली? लोक अदालत. पण लोक अदालत मध्ये हे वाले खटले चालत नाही. कोणते? मर्डर, हाफ मर्डर वाले, नाही तर बा हे बी खटले चालत बे. लोक अदालत म्हणजे दोघांच्या मध्यस्थी मार्ग काढून न्याय निवाडा करणे. आता समजा ह्या दोघांचे प्रॉपर्टीचे भांडण आहे, हे दोन कंपनीचे, एका कंपनीचे मालक होते. आता हे याईनं दावा केला का हे कंपनी माहीन ते कंपनी, याची केस कोर्टात जाईल. कुठं जाईल? कोर्टात. पण कोर्टात तारीख पे तारीख 7-8 वर्ष झाले चालू आहे, पण निपटारा काही निघून राहिला. प्रॉपर्टी त्याला इकाची आहे. ठीक आहे. ते प्रॉपर्टी इकाची आहे त्याला निपटारा करून, पण ते प्रॉपर्टी पेंडिंग पडून आहे, काही दोघांचं होऊन नाही राहिलं. मग शेवटी न्यायालय दोघाले एक नोटीस पाठवते का येणाऱ्या 22 मार्चला 2024ला लोक अदालत आहे. तुम्ही ठीक आहे सामंजस्याने हा प्रॉब्लेम सोडत असेल तर सांगा. तुम्हीच ठरवा कोणाची प्रॉपर्टी कोणाला द्यायची, इकडला प्लॉट कोणाला द्यायचा आणि इकडला प्लॉट कोणाला ठेवायचा. तुम्हीच बोला, चर्चा करा, आम्हाला सांगा. या लोक अदालतले या आणि सह्या करा आणि निपटारा मोकळा करून जा. दोघांच्याही मध्यस्थीनं अगाऊ भांडण समोर वाढवायचं नसन, तारीख पे तारीख घ्यायच्या नसन तर तुम्ही लोक अदालतमध्ये सोडू शकता. ठीक आहे बे. पण लोक मर्डर केला आणि म्हणते मग हे पैसे घेऊन घ्या, 10 लाख सेटल करून टाका. ठीक आहे. लोक अदालतमध्ये आपण सेटल करू असं होत नाही. ठीक आहे. फौजदारी गुन्हे लोक अदालतमध्ये सेटल होत नाही. दिवाणी गुन्ह्यासाठी हे लोक अदालतची कन्सेप्ट आहे आणि चांगली कन्सेप्ट आहे. अरे लोक अदालत कुठेही भरवता येते. लोक अदालत कोर्टातच भरवली पाहिजे, न्यायाधीशांना नाही. न्यायाधीशाला परवानगी दिली आहे का तुम्ही एखाद्या गावात लोक अदालत भरू शकता. मग त्या गावात जे खटले आहे, आजूबाजूच्या गावातले जे खटले आहे तिथं सगळ्याले बोलावते, न्यायाधीश राहते आणि एक माणूस राहते समाजसेवक. ठीक आहे. लोक अदालतचा मेंबर होतो मी. ठीक आहे. लोक अदालतचा न्यायाधीश होतो म्हणलं मी, माझी निवड झाली होती, मी गेलो होतो. ठीक आहे. कुठं? लोक अदालतच्या पॅनलवर. तर लोक अदालतच्या पॅनलवर ठीक आहे पॅनल राहते, एक न्यायाधीश राहते आणि एक समाजसेवक राहते, असे 2 जणांची बॉडी राहते. आणि असे ठीक आहे 150 खटले राहते, येऊन सगळ्याले बोलावते. मग आले का रपारप 10-15 मिनिटात निपटारा, चाल मोकळ्या होय. दोघाले बोलावते, दोघांना पहिले सामंजस्यानं ठरवून जा लागते का हे असं करायचं आहे. एक माया देखता खटला तो ऑनलाईन सोडवला. ऑनलाईन तेव्हा कोरोना चालू होता तेव्हा. ठीक आहे. लोक अदालतच्या पॅनलवर माझी निवड झाली होती. ठीक आहे. आणि मग मी गेलो तर त्यानं पहिले ठरवलं होतं. एक ठीक आहे एक बिमार होता, थोय पिसाळून गेला होता त्या प्रॉपर्टी पायी. आणि मग दोघांनाही सामंजस्यानं ठरवलं का असं आपल्याला करायचं आहे. मग त्याच्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर न्यायाधीश बोलले का तुम्हाला मान्य आहे का? तुम्हाला मान्य आहे का? पुन्हा विचारून आलो तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे. मग त्याच्या सह्या घेतल्या. त्याच्या वतीने एक माणूस आला होता, त्यानंही सह्या केल्या. ह्या माणूस आला तुमच्या वतीनं. ठीक आहे. तर हो म्हणे हा माणूस माझ्या वतीने सह्या करा. सह्या केल्या, झालं प्रॉपर्टी निपटारा. आता त्याच्यानंतर आता एक बुडा होता, एका बुड्याची केस होती. ठीक आहे. ह्या बुड्याचा ते 3 चाकी रिक्षा पाहिला का मालवाहू, 3 चाकी रिक्षा मालवाहू. तो रिक्षा नाही प्रवासीवाला, एक असा रिक्षा राहते, असा चौकोनी डब्बा कटड पाहिलं का? त्याले इथं ठीक आहे त्याला इथं असा हँडल राहते. ठीक आहे. इथं चाक. ठीक आहे. इथं असा हँडल आणि इथं राहते बुडा बसून. ठीक आहे. ह्या अटॅच राहते इथं, असं पाहिलं का? तर असा याच्यावर पिपे तेलाचे ते
याले कटला म्हणते. ह्या कटला एका बुड्याचा बिचारा गरीब होता, त्याचा कटला चोरून नेला पोट्ट्यानं. त्यानं पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली कटला चोरून नेण्याची. आता कटला चोरून नेला पण कटला सापडला बुड्याचा. हे जे ठीक आहे बुड्याचं जे हे ढोबर आहे ठीक आहे, तर हे बुड्याचं ढोबर सापडलं. बुड्यानं पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली. 3 दिवसानं पोट्ट्याला पकडलं. बुड्याचा कटला वापस दिला. पण पोट्ट्यावर चोरीची केस चालूच होती. तारीख पे तारीख. पोट्ट्याला अटक केली, जेलमध्ये टाकलं. पोट्टे बेलवर सुटले पण केस चालू होती. तर बुड्याला लोक अदालतमध्ये बोलावलं, पोट्ट्यालाही बोलावलं, त्यालाही बोलावलं. मग आता ठीक आहे त्या पोट्ट्यानं लोक अदालतमध्ये केस घ्यायला लावली होती. मग बुडा आला, ते पोट्टे आले. तर म्हणे बाजी म्हणे तुमचा कटला चोरीला गेला होता का? न्यायाधीश विचारे. मी उभंच होतो, ती बाजूलाच बसून होतो ठीक आहे. मग न्यायाधीश विचारे बाजी तुमचा कटला चोरीला गेला होता का? तो हो जी म्हणे. ठीक आहे. मग भेटला का म्हणे? हो. किती दिवसात भेटला म्हणे? 8 दिवसात भेटला जी म्हणे. मग म्हणे आता हे चोर होय म्हणे त्याचे. बुडासा पाय हो का? हे चोर होय का म्हणे? भेटला ना जी म्हणे कटला, यायले जेलमध्ये टाकायचं का म्हणे? का करताची म्हणे आता जेलमध्ये टाकून? भेटला ना म्हणे माया कटला, जाऊ द्या ना म्हणे. ठीक आहे. बुडा म्हणे सोडायचं का म्हणे? यायले द्या म्हणे सोडून, जाऊ द्या म्हणे. डबल विचारतो म्हणे सोडायचं का यायले का चालवायचा म्हणे खटला? सोडून द्या ना जी म्हणे. भेटला म्हणे माया कटला, जाऊ द्या म्हणे तिकडं. ठीक आहे म्हणे. पुन्हा एक वेळ विचारतो म्हणे सोडायचं का यायले? हो म्हणे सोडून द्या म्हणे. मग बुड्याची सही घेतली, त्या पोट्ट्याची सही घेतली, झालं पोट्टे निर्दोष. नाही तर पोट्ट्याला सजा झाली असती 6-7 महिन्याची ठीक आहे चोरीमध्ये. तर ते बुडा म्हणे का ठीक आहे सोडून द्या. तर बुड्यानं म्हणलं सोडून द्या तर सोडून द्या, कारण ज्याचा गुन्हा आहे त्यानंच म्हटलं तर सोडून द्या. ठीक आहे. न्यायाधीशाला असं स्वतःच्या मनानं नाही करता येत. सर बुडा जर आला नसता तर झालं, मग लोक अदालतमध्ये केस पेंडिंग. पुढच्या लोक अदालतमध्ये पुन्हा बुड्याला नोटीस गेला असता. तोपर्यंत याच्यावर तारकावर तारखा चालू. ठीक आहे. तर लोक अदालतमध्ये तुम्हाला जर केसेस ठीक आहे मिटवायचे आहे, तर कारण लवकर केसेस निकाली लागल्या पाहिजे, याच्यासाठी लोक अदालतची कन्सेप्ट आहे. हे गावातही याचे लोक अदालतचे कॅम्प भरतात. ठीक आहे. मग दर ठीक आहे वर्षी बहुतेक 4-5 लोक अदालत होते, 4 ते 5. तर तिथं तुमचं काही असन तर सामंजस्यानं ज्याच्यावर केस आहे त्यासोबत बोलून घ्यायचं, मिटून टाकायची. ठीक आहे. का आहे ते सेटलमेंट करून टाकायचं आणि डायरेक्ट कोर्टात लोक अदालतले घेऊन विषय खतम करून टाकायचा. ठीक आहे. जर म्हणजे हे सामंजस्य आहे. नाहीतर भाऊ इथं वकिलाले पैसे देता तू लंबावतो. तुला वाटते का मायाच बाजून निकाल लागला पाहिजे, पण ते दावे पुरावे हेवे दावे सगळे लागून मग कसा निकाल देते हे तुम्हाला माहीत नाही राहत. तर तुमच्या दोघांच्याही मतानं होत असेल तर जमून टाकायचं आणि विषय क्लोज करून टाकायचा. ठीक आहे. तर हे एक लोक अदालतची कन्सेप्ट आहे. हे किती लोकांना माहीत होती? माहीत होतं का लोक अदालत असं काही असते? तर लोक अदालत पेपरले याड येते त्याची बाकायदा का या तारखेला लोक अदालत आहे. तुम्ही म्हणू शकता तुमच्या वकिलाले का हे लोक अदालतमध्ये प्रकरण घ्या. ठीक आहे. मग तो वकील ठीक आहे न्यायालयाला सांगते का हे लोक अदालतमध्ये आपली केस जाऊ द्या. मग ते लोक अदालतमध्ये घेते. तर लोक अदालतमध्ये ठीक आहे केसेस लवकरात लवकर निकाली लागा. पण याच्यासाठी दोघांचंही सामंजस्य पाहिजे. आता ज्याले लोक अदालतचे नोटीस दोघाले आले आणि एकाले त्याच्यात निपटाराच करायचा नाही, मग लढायचा मी जिंकतो असं वाटत असन तर तो येतच नाही. दादन म्हणते झालं, मग तिथे तशीच राहते केस. मग पुन्हा तारीख पे तारीख चलते रो. समजलं का? असं आहे. तर हे सामान्य न्यायालयाचे प्रकार आहे. आता लक्ष द्या बे. लय लोकायले माहीत नाही का जिल्ह्याचा कलेक्टर सुद्धा न्यायाधीश असतो. त्याच्या गाडीवर लिहूनच असते निळ्या झेंड्यात DM फॉर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, DM फॉर डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. तहसीलदार सुद्धा ठीक आहे तहसीलदार सुद्धा न्यायाधीश आहे. समजलं का? आणि SDO सुद्धा न्यायाधीश आहे. SDO म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर. त्याच्या गाडीवर लिहून राहते SDMचा लॉंग फॉर्म आहे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट. ठीक आहे. मॅजिस्ट्रेट म्हणजे तुमच्या प्रॉपर्टीचे भांडणं. ठीक आहे. तुमच्या शेतीचे भांडणं, एका प्लॉटचे 2 प्लॉट करायचे आहे, कोण करून देते? SDM. शेतीत काही भांडण असन, जिल्ह्यातली कोणती शेतजमीन इकाची असन, खरेदी विक्री असन, त्याचा सगळ्यात तोडगा काढायचा आहे तर कोण काढून देते? कलेक्टर. कोण काढून देते? बंद जिल्ह्याच्या जमिनीचा डॉन आहे या. पण शेत जमिनीचे वाद सगळ्यात शेवटी याच्याकडे जाते. कोणाकडे जाते? डिस्ट्रिक्ट कलेक्टर. त्याला म्हणते DM डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. ठीक आहे. त्याच्या गाडीवरच आहे म्हणलं लिहून DM. ते काय काही वादगीत असला तर वकील येते, मग याचाही येते आणि त्याचाही येते वकील.
ठीक आहे, सुनावणीले बोलावते, साधं काम नाही आहे. कलेक्टर तहसीलदारसुद्धा तालुक्याचा मॅजिस्ट्रेट आहे तो. शेत जमिनीचे सर्व भांडणं पहिले तहसीलदाराकडे जाते. ठीक आहे, तुम्हाला रस्ता पाहिजे असन, रस्त्याचं भांडण असन तर तहसीलदार, तिथून तहसीलदारानं निर्णय दिला आणि तुम्हाला अन्याय झाला असं वाटते ते SDM कडे जा. SDM कडे न्याय नाही भेटला तर मग तुमची केस जाते, ठीक आहे, अप्पर जिल्हाधिकारी, आणि तिथं नाही भेटला तर मग डिव्हिजनल कमिशनरकडे जा. ठीक आहे, आणि तिथंही तुम्हाला अन्याय झाला असं वाटते तर मग पुन्हा कोर्टात जा, आणि कोर्टानं निर्णय दिल्यावर मग हे कोणीच नाही राहत. ठीक आहे, म्हणजे हे कोर्ट मोठं आहे यायच्यापेक्षा. ठीक आहे, म्हणजे कलेक्टरले यायचं ऐका लागते. ठीक आहे, तुम्हाला एक किस्सा सांगतो. आपल्या वर्गात एक पोट्ट होतं. ठीक आहे, हे मागच राहते. हे मच्छ्याचं दुकान लावते ना, त्याचा चुलत भाऊ. ठीक आहे, तर त्याच्या हे उमरी म्हणून गाव आहे समोर, उमरीचा सरपंच ओळखीचा असं. ठीक आहे, तर हे ITI टेकडी आहे ना, ITI टेकडीवर पाण्याची टाकी आहे. त्या पाण्याच्या टाकीचं वेस्टेज पाणी त्या हॉस्टेलच्या समोर एक तळ आहे. ह्या टेकडीवर जिथं आपण झाडं लावायला जातो तिथं जाऊन संगळते. तर तिथं पाणी तिथं एवढालं गवत. ठीक आहे, पार कचाटा, त्याच्यात मग मोर अंडे टाके, वेगवेगळे पक्षी आहे तिथं. ठीक आहे, पाणी राहे तर जलसंपदा, तिथं वन्यजीव, कासव, शिंगाडे होय. ह्या पोट्ट्यानं का नाही ते तलाव घेतला 10 वर्षासाठी लीजवर. कोणाकडून? ग्रामपंचायतकडून. कोणाकडून घेतला? ग्रामपंचायतकडून 10 वर्षासाठी तलाव लिहून घेतला. ह्या तलावात पोट्ट्याने टाकले शिंगाडे. ठीक आहे, त्याच्यात काही टाकल्या मासोया, ते होतं भोई. ठीक आहे, मासोया टाकल्या. कलेक्टरनं काय केलं, आदेश काढला का त्या तळ्याचं सौंदर्यीकरण करायचं, तळ्याच्या आजूबाजूच्या एरियाचं सौंदर्यीकरण करायचं. आता यानं कलेक्टरला सांगितलं का मी ग्रामपंचायतकडून हे लिहून घेतलं बा 10 वर्षाचं. कलेक्टरनं काही ऐकलं नाही. कलेक्टरनं कॉन्ट्रॅक्ट दिला आणि ठेकेदारानं उखरणं चालू केलं. डायरेक्ट बोकड बाकड पार. ठीक आहे, पार त्याच्यातली माती गीती गाय घी काढणं चालू केलं. बस तिथं अभ्यास कर. तिथंच कर ना, इथंच कर. ठीक आहे, जा लवकर ये. हा, तर आता लक्ष द्या. लक्ष द्या. मग त्यानं काय केलं, लक्ष द्या, मस्त माती गीती उपसली पार. आता त्याच्यात ठीक आहे, त्याच्यात कासव होते. ठीक आहे, त्याच्यात मोरं अंडे दे, तिथं आजूबाजूच्या गवताई प्रदेशात मोरं होते. पार बोकड बाकड केलं. ठीक आहे, पार ते जे गाय होता पूर्ण उपसून टाकला. ठीक आहे, यानं मस्त उपसू दिला आणि पठ्ठ्यानं का नाही हायकोर्टात केस टाकली नागपूरच्या. ठीक आहे, आणि कोर्टानं निर्णय दिला का काम बंद करा. डायरेक्ट कलेक्टरले आदेश, काम बंद करा. मस्त तळ साफ करून घेतलं पठ्ठ्यानं, आजूबाजूची एरिया साफ करून घेतला आणि कोर्टातून स्टे आणला. बस काम बंद. तेव्हापासून काम बंद आहे. झालं, तळ बी साफ करून भेटलं. ठीक आहे, आणि मस्त काम होऊन गेलं. तर असं आहे, तेव्हापासून काम तिथं पेंडिंग पडून आहे. तर असं काम राहते. हे मोठं आहे याच्यापेक्षा. याले आहे न्याय निवाडा द्यायचे अधिकार कोणाले? ठीक आहे, कोणाले? डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटले. शेत जमिनीचे भांडणं सोडवते कोण? कलेक्टर. ठीक आहे, मग कलेक्टरच्या हातचे सगळे महसूल अधिकारी, तहसीलदारापासून सगळे, बंदा तालुका तहसीलदाराच्या हातात. ठीक आहे, काही तहसील मिळून होते उपविभाग. ठीक आहे, त्याला म्हणते सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, SDM. त्याच्यापेक्षा वरची पोस्ट. SDMच्या वर तर कोण? कलेक्टर. अप्पर जिल्हाधिकारी राहते, त्याच्यावर तर कलेक्टर राहते, IAS. मग जर एखाद्याला बायकोपासून तलाक घ्यायची आहे, का घ्यायची आहे? तलाक घ्यायची आहे. कौटुंबिक भांडणं. कोणते भांडणं? हां, तर लय केसेस आहे कोर्टात. ठीक आहे, लय केसेस आहे म्हणलं कोर्टात पडून. कायच्या? कौटुंबिक भांडण्याच्या. साध्या गोष्टीवरून भांडणं होते. नवीन लग्न जुळलं का 2 महिन्यात काढून टाकायचं, जास्त दिवस ठेवायचं नाही. ठीक आहे, मोबाईलवर भांडणं होते आणि लग्न तुटते. समजलं का? मोबाईलवर भांडणं होते, लग्न तुटते म्हणलं. चांगल्या लोकांचे लग्न तुटले आहे. जास्त लग्न जुळवलं 1.5 वर्षांनी लग्न, तोपर्यंत का धिंगाणा होईन काहीच सांगता येत नाही. कायच्यावरून भांडण होईन पोरांपोरीचं. ठीक आहे, नाही तर मग त्याचं इले माहीत पडते आणि हिचं ढोबर त्याला माहीत पडते. कोणासोबत चालू होतं, का होतं. मग का हो, तू तर इथं जात होती बापा जाऊ द्या तिकडं, झालं तुटलं लग्न. ठीक आहे, बस लग्न जुळवलं 2-2.5 महिन्यात मोकळं करून टाकायचं. ठीक आहे, मग आता तर पद्धत आहे, पोरगा पोरीले मस्त नवीन फोन घेऊन देते. तिच्यापाशी ऑलरेडी राहते 2-2 सिम सहित. ठीक आहे, मग फोन म्हणलं म्या. हां, ठीक आहे, तर आता लक्ष द्या.
कौटुंबिक वाद. लग्न जुळल्याच्या नंतर सगळ्यात जास्त भांडणं कायच्या होते तर मोबाईल. एकामेकावर विश्वास ठेवा. नवऱ्यानं बायकोचा मोबाईल पाहू नये आणि बायकोनं नवऱ्याचा मोबाईल पाहू नये. मोबाईल पाहिला का भांडणं सुरू झाली. ठीक आहे. साहजिक आहे का पुरुष ठीक आहे त्याच्या एखाद्या कॉलेजच्या मैत्रिणीसोबत बोलत असेल तर बोलावं नाही. ठीक आहे. आणि स्त्री त्याच्या मित्रासोबत बोलत असेल तर तू कशी बोलतो. काही काही पुरुष प्रचंड स्त्रियावर डाऊट घेते. काही काही स्त्रिया पुरुषावर प्रचंड डाऊट घेतात. मग माझ्या नवरा बाहेरच जाते. ठीक आहे. 17व्या घरात नाही राहत. ठीक आहे. तर लक्ष द्या. इकडं लक्ष द्या. मी का म्हणून राहिलो तर भारतात लग्न करणं सोपी आहे पण बायकोपासून फारकत घेणं कठीण आहे भाऊ. लग्न करायला नवरदेव एका पायावर तयार राहते. तू लग्न कर पण बायकोपासून तलाक घ्यायचा आहे तर साधं भेटत नाही. सहसा तलाक घ्यायचं असन तर न्यायालय सुद्धा दोघाले एकत्र बसवते, चान्स देते. जसे घरचे लोक चान्स देते ना बैठक. सहसा आता दोघाच्या घराच्या सहमतीने झालं आणि काही घरात कमी जास्त झालं. ठीक आहे. पोरगी बरोबर वागत नसन. ठीक आहे. पोरगा बरोबर वागत नसन. डायरेक्ट मीटिंग. तिकडले पाहुणे इकडले पोरीला सांगा ह्या. ठीक आहे. हे भांडखोरच आहे. ठीक आहे. नवऱ्यासोबत भांडते, सासूसोबतही भांडते. आम्ही कशी नांदवाची इले. ठीक आहे. नांदवाची का नाही तर घेऊन जा इले. राहू द्या तिकडं महिना दीड महिना. मग तिकडं महिना दीड महिना राहिली का तिले विचारते आजूबाजूच्या बाया काहून हो बाई. ठीक आहे. काहून काही तिकडं झालं का काही. ठीक आहे. 1756 प्रश्न. तिले उभ्यानं लाज का मी ठीक आहे सासरची माहेरी आली आणि दीड महिना झाला माझ्या नवरा घ्यायला येऊन नाही राहत. तिले लाज खाते. ठीक आहे. असे अनेक प्रश्न निर्माण होते. तर सहसा ठीक आहे सहसा ह्या वाद दोघाच्याही मध्यस्थीनं लग्न झालं असन कुटुंबाच्या तर फॅमिली सहसा मॅनेज करण्याचा प्रयत्न करते. कोर्टात नाही जाऊ देत. पण लव्ह मॅरेज की नसन तर याचे उठाठेवी कारभार तिले माहीत राहते अगोदरच आणि तिचे याले माहीत राहते. आणि लग्न जर केलं आहे ना आणि मधात जर फिसकलं काम तर घरचे म्हणते घेणं शेकून. ठीक आहे. तू नसतं केलं. ठीक आहे. अबे म्हणते ना आता आम्हाला मनाचं नाही. ठीक आहे. लग्न केलं घेऊ रार. ठीक आहे. बस बुमलं तर पण तुम्ही जर लग्न घरच्याच्या सहमतीनं केलं. कोणाच्या घरच्याच्या. जर तुम्हाला एखादा पोरगा आवडूनच नाही राहिला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे तुमचं जबरदस्तीनं घरच्यानं लावून दिलं तर दुसऱ्याची जिंदगी बर्बाद नका करू. ठीक आहे. तुमचं एखाद्या पोरीसोबत चालू आहे ती ज्या पोरीसोबत जुळलं ते आवडूनच नाही राहिली करायचंच नाही आम्हाला तर तिची बी आयुष्य बर्बाद नका करू. घरच्याला सांगून द्या मला करायचं नाही तिचं आयुष्य कायले बर्बाद करता. ठीक आहे. हे असं करू नका नाही तर बस अख्खं आयुष्य ठीक आहे त्याचाही आयुष्याचा धिंगाणा धब्बा लागते. बरं काही म्हणलं का सेकंड हँड माल. ठीक आहे. तुम्हाला पहिल्यात काउंट केल्या जात नाही. तुम्ही लग्न करून एक दिवस राहा तिच्यासोबत का 2 दिवस राहा. ठीक आहे. दुसरपणी पोरगा आहे म्हणते लग्न डबल करायला गेला का डायरेक्ट दुसरपणीचा शिक्का. तू लग्न करायच्या अगोदरल्या दिवशी लग्न मोडणं तर तुला दुसरपणी नाही म्हणत. लग्न केलं आणि 1 दिवस झाला का तू दुसरपणी झाली. पोरगी आणि पोरग सेकंड हँड माल आहे. का माल आहे. आणि माल सेकंड हँड मालचा मग सेकंड हँडच्या दराने रेट लागते त्याचा. ठीक आहे. ठीक आहे. तर हे बरोबर पाहिजे बा. ठीक आहे. म्हणून तलाक घ्यायची आहे तर तलाकच्या खूप केसेस होत्या कोर्टात आणि तलाक हे दिवाणीमध्ये येते. तर त्याच्यासाठी सरकारनं स्पेशल कौटुंबिक न्यायालय काढलं आणि याच्यासाठी एक महिला बालकल्याण विभागाची एक समिती बसवली. तुम्हाला जर असं काही करा तर ठीक आहे नवऱ्यापासून तलाक घ्यायची असेल तर पहिले डायरेक्ट तलाक नाही. पहिले त्या मीटिंगकडं ते जे कमिटी आहे त्याच्याकडे जा लागते. ते कमिटी लई समजावते. तिथं बाया राहते. ठीक आहे. पुरुषांना समजण्यासाठी पुरुष राहते. काय त्याले मनोपचार तज्ज्ञ सायकोलॉजिस्ट राहते. ते तुम्हाला ज्ञान पाचते. अमकं करा ढमकं करा कशाहून भांडणं चालू आहे उखरू प्रश्न विचारते कशामुळे भांडण झालं. लय रंगाचे आहे. आता एखाद्या बाईचा नवरा दारुडे आहे बेवडा तो ऐकूनच नाही राहिला. तिने सांगितलं पोरगा खूप चांगला आहे काय लग्न दिलं लावून. ठीक आहे. तर साहजिक आहे ती त्या पोरासोबत कशी राहील. तिले वाटते का माझ्या नवरा बिनव्यसनी असायला पाहिजे होता. अमकं ढमकं रोज दारू पिऊन येते तिले मारजोड करते. ते तलाक नाही घेईन तर का घेईन. ठीक आहे. पण एखाद्या वेळेस पोरगी शक घेते नवऱ्यावर काही लेणं नाही देणं नाही. ठीक आहे. रोज घरात भांडणं थोड्याशा गोष्टींवर भांडणं. ठीक आहे. मग अशा वेळेस प्रत्येक वेळेस पुरुषच बदमाश राहते असं नाही.
ठीक आहे. काही वेळेस स्त्रियांना सुद्धा दोष दिला जातो. ठीक आहे. काही वेळेस स्त्रिया सुद्धा ठीक आहे काही चुकीच्या निर्णयामुळे तलाकवर गोष्टी येते. मग आता लक्ष द्या. आणि लग्न झाल्यावर सुद्धा एखादी स्त्री परपुरुषासोबत पळून गेली तरी त्या पुरुषाला काहीच नाही करतायत. ठीक आहे. अशा केसेस झाल्या आहे. माझ्याकडे आले लोक. आता म्हणलं काही 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 हेच नाही आहे. ठीक आहे. म्हणजे त्याच्यावर काही सोल्युशनच नाही आहे. लग्न झाल्यावर स्त्रिया पळून गेल्या आहे. ठीक आहे. वेगळ्याच पुरुषासोबत. ठीक आहे. तर ठीक आहे. तर त्याच्यावर काही आहे नाही का? काही नाही आहे. ठीक आहे. कोर्टात केस चालते पण तिच्या इच्छेनं गेली ना हा प्रश्न आहे. ठीक आहे. पण एखादा पुरुष स्त्रीसोबत जाऊ नाही शकत. कारण त्याला एक तर पहिल्या बायकोपासून का घ्यायला लागते? हरकत घ्यायला लागते. ठीक आहे. तर असं आहे. तर लक्ष द्या. पण पुरुषाला दुसरं लग्न करायचं आहे तर पहिल्या बायकोपासून फारकत घेणे गरजेचं आहे. आणि हे भारतात हिंदू विवाह कायदा 1955 आहे. त्याच्यानुसार हा कायदा हिंदूंना, मुस्लिम सोडून सगळ्यांना, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी, जैन, शीख या सर्व धर्मियांना लागू आहे. ठीक आहे. आणि बायकोपासून फारकत घ्यायला लागते. त्याला जर 1 लाख पगार असेल ना, बायकोनं म्हणलं हे 2 लेकरं आहे, हे मी कसे पोसू, मला नोकरी नाही, यानं मले ठीक आहे 30,000 रुपये महिन्यात द्यावे, ह्या 1 लाख रुपये कमावते. पण न्यायालयानं म्हणलं इले 30,000 रुपये महिन्याचे देत जा, तरच तुले ठीक आहे तलाक द्यायला ते तयार आहे. तर तो मान्य झाला. ठीक, मान्य झाला तर महिन्याच्या महिन्यात 30,000 द्यावं लागेल. समजलं का? तर असं आहे. तर हे खतरनाक काम आहे कौटुंबिक न्यायालय. आणि बायकोपासून तलाक घेणे म्हणजे मग तुमच्या पोरावरही त्याचा विपरीत परिणाम होते. ठीक आहे. त्यानं बाप म्हणून कोणाकडे पाहायचं? ठीक आहे. अरे त्या पोरानं बाप म्हणून कोणाकडे पाहायचं ह्या बी प्रश्न आहे ना. ठीक आहे. तर हे सगळं याचा विचार सगळे न्यायालय करते. कारण भारतात तशी पद्धत नाही. लॅटिन अमेरिकेत गेले तर पोरगी एका पोराला घेऊन पबमध्ये जाते, गॅरंटी नाही त्याच्यासोबत वापस येईल. ठीक आहे. पबमध्ये तिला दुसरा आवडला तर दुसऱ्याच्या गळ्यात हात टाकते आणि त्याला घेऊन वापस जाते. तो राहिला, तो दुसरी पाहिजे नाही तर मग. ठीक आहे. अबे असंच स्ट्रक्चर आहे. तुम्ही लॅटिन अमेरिकेत जाल तर लॅटिन अमेरिकेत पोरगं 3 वर्षाचं झालं का मायच्या रूममध्ये नॉक करून आतमध्ये जावं लागते. बिना परवानगीनं मायच्या रूममध्ये नाही जाता येत 3 वर्षाच्या पोराले. ठीक आहे. असं आहे. विषय संपला. ठीक आहे. विषय तिथंच संपला. फॅमिली स्ट्रक्चर तिचं वेगळं आहे, आपल्या इथची संस्कृती वेगळी आहे. आपल्या इथं असं आहे का? आपल्या इथं असं नाही. ठीक आहे. म्हणून लॅटिन अमेरिकेत लग्न दीर्घकाळ टिकते असं नाही. ठीक आहे. दीर्घकाळ टिकते असं नाही तिथं. ठीक आहे. तिथं विवाह पद्धतीले वेगळ्या पद्धतीने पाहिल्या जाते. आपल्या इथं विवाह पद्धतीले वेगळ्या पद्धतीने पाहिल्या जाते. समजलं का? आणि तिथं ठीक आहे रिस्ट्रिक्शन नाही एवढे. आपल्या इथं रिस्ट्रिक्शन आहे. ठीक आहे. पहिले राजा लोकांनी 4-4, 5-5 बायका राहत होत्या. आता तुम्हाला किती करा म्हणते? 2. ठीक आहे. 2 करा म्हणते. 1 किती करा? 1. 1च्या वर करता येत आणि दुसरी बायको करायची आहेत. पहिल्या बायकोपासून का घ्यायला लागते? फारकत. पण दुसरी आणली तर पहिलीची संमती पाहिजे. 2 ठेवायच्या असन, दोन्ही बायका ठेवायच्या असन तर संमती पाहिजे म्हणलं पहिलीची. नाही तर बस दोघी ओटे घुसून घरात भांडणं रोज. ठीक आहे. तर असं चालत नाही. मग आता लक्ष द्या. 2 ठेवता येते का? ठेवता येते. पहिलीची संमती पाहिजे. तिनं जर तक्रार नाही केली तर मग चालते. चलो. मग काही लोकांना राही ना 2-2 बायका पहिले. आता नाही करतायत. आता डायरेक्ट कोर्टातच जाते. पुरी हुशार झाली आहे अभ्यास करून. ठीक आहे. MPSCचा अभ्यास केला तर अजूनच झाले आहे. ठीक आहे. मग आता लक्ष द्या रे. याले कौटुंबिक न्यायालय म्हणते. का म्हणते? मग आहे ग्राहक मंच. तुम्ही सॅमसंगचा मोबाईल घेतला, सॅमसंगचा मोबाईल घेतला तर लक्षात ठेवा जर तुम्हाला ग्राहक मंचात केस टाकायची आहे तर हे कशासाठी न्यायालय तयार केलं? हे न्यायालय स्पेशली ग्राहकावर होणाऱ्या अन्यायासाठी म्हणलं आहे. या कायद्यामध्ये डायरेक्ट ग्राहकाची डेफिनेशन दिली आहे. ग्राहक म्हणजे दुकानदार नव्हे, ग्राहक म्हणजे डिस्ट्रीब्युटर नव्हे, ग्राहक म्हणजे रिटेलर नव्हे, ग्राहक म्हणजे उत्पादक नव्हे. ग्राहक म्हणजे जो वस्तूचा उपभोग घेतो त्यालाच ग्राहक म्हणण्यात येईल. म्हणजे मी फॅन आणला, मी फॅनची हवा खाऊन राहिलो, मी का झालो? उपभोग करता. ठीक आहे. पण मला ग्राहक मंचात केस टाकायचे आहे तर बिल GSTचं पाहिजे. कायचं पाहिजे? मग मी सॅमसंगचा मोबाईल घेतला. कायचा मोबाईल घेतला? लक्ष द्या रे. ठीक आहे. सॅमसंगचा मोबाईल घेतला
आणि सॅमसंगचा मोबाईल घेतल्याच्या नंतर मोबाईल वर्षभराच्या आत खराब झाला आणि मग मी घेऊन गेलो कस्टमर केअरवाल्याकडं. तो घ्यायला तयार नाही, दुकानदारही घ्यायला तयार नाही आहे आणि तो म्हणे याची वॉरंटी आहे 2 वर्षाची. मग आता वॉरंटी आहे तर काही गेलं ते तर बदलून तर दे, चालू तर करून दे, तर तो बदलवायलाच तयार नाही. मग मी याच्या विरोधात कुठं केस टाकू शकतो? कुठं? ग्राहक मंचात. ठीक आहे, तुम्हाला सांगतो. ठीक आहे, होंडाच होय का हुंडई होय, ते गाडीचं प्रॉस्पेक्टस भेटते गाडीसोबत एक एवढं नोटबुक, पूर्ण माहिती राहते त्याच्यात. त्याच्यावर ठीक आहे, त्याच्यावर 40.2 लिटरची टाकी असं लिहून होतं. या टाकीमध्ये 40 लिटर 200 ml ठीक आहे पेट्रोल मावते. तर याच्यात का नाही बंदी टाकी रिकामी केली ड्राय आणि भरलं. त्याच्यात का नाही ठीक आहे 39,800 भरलं, 400 ml कमी भरलं. ह्या पोट्ट्यानं ठीक आहे केस टाकली का 400 ml पेट्रोल कमी भरल्यामुळे गाडी माझी घाटात बंद झाली आणि त्याच्यामुळे मला नाक त्रास झाला आणि मला गाडी धकावत न्यायला लागली. त्यासाठी एवढे पैसे लागले आणि गाडीवाल्यानं कंपनीनं माझी फसवणूक केली. 10 लाख रुपयाचा फाईन मारला, केस टाकली. 10 लाख द्या लागले कोणाले? कंपनीले. ठीक आहे, मानसिक त्रासाचे पैसे घ्यायचे कंपनीकडून. माझा मानसिक त्रास, शारीरिक त्रास. ठीक आहे, कंपनीनं मला फसवलं, 420 केली. ठीक आहे, आणि मग ठीक आहे अशा केस होते का? हो, जो कस्टमर आहे तुम्ही आता पीक विमा काढताना पीक विम्याची केस बी टाकू शकता. काय कुठं बँकेवर बी केस टाकता येते. बँकेनं अकाउंटमधून असेच पैसे गायब केले. ठीक आहे, जास्त नखरे केले, एखाद्या कंपनीनं केले. ठीक आहे, एखाद्या कंपनीनं केले, तुम्ही कोर्टात जाऊ शकता. काही सुस्ती नाही करायची. ठीक आहे, 4-5 हजार रुपये खर्च येते, भांडाचं सालेले आणि ग्राहकाच्याच बाजूनं न्याय निवाडा होते. ठीक आहे, कोणाच्या बाजूनं? हां, ग्राहक बिल फक्त ओरिजिनल पाहिजे रे बा. काही राव, AC राव, कूलर राव, फॅन राव, फ्रीज राव, कोणतं बी राहू, पण बिल मात्र GSTचं पाहिजे. समजलं का? सोनारानं सोनं घेतलं, तुम्ही GSTचं बिल घेतलं नाही आणि फसवलं तुम्हाला, तुम्ही काहीच नाही करू शकत. का करू शकता तुम्ही? काहीच नाही करू शकत. तुम्ही केस टाकू शकता का? नाही. आणि तुम्ही केस टाकायला गेले का पहिले वकीलच नोटीस पाठवत त्याले का तुझ्यावर अशी केस दाखल होत आहे, तू उत्तर दे लेखी. नाही दिलं तुला कोर्टात बोलावतो, संपला विषय. ठीक आहे, डायरेक्ट नोटीस येते म्हणलं. म्हणून ग्राहक मंच, ग्राहकावर अन्याय होत होते आणि ग्राहकावरचे अन्याय दूर करण्यासाठी ग्राहक मंचाची ठीक आहे ग्राहक मंचाची तरतूद आहे. ग्राहक निवारण कायदा झाला. मग माहिती आहे का तुम्हाला? स्पेशल ॲक्ट आहे यासाठी. ठीक आहे, यासाठी स्पेशल कायदा आहे म्हणलं. ठीक आहे, तर कंझ्युमर कोर्टमध्ये आली का म्हणते? हां, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, इलेक्ट्रिकचं बिल जास्त आलं त्याच्यावर बी केस ठोकता येते. कोणावर? MSEBीवर. सरकार राहो का सरकारचा बाप राहो का कंपनी राहो, पुरी शिदीच येते एका लाईनीत. ठीक आहे, तर आता समजा टायर घेतला पण टायर 3 महिन्यातच गेला, त्यानं वर्षभराची वॉरंटी दिली, 10,000 किलोमीटरची वॉरंटी दिली, 20,000ची, आणि 10,000तच टायरचे पुरा झिजून गेला किंवा पुरा खतम झाला, त्याच्या उरावर केस टाकता येते. ठीक आहे, तर आता लक्ष द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतरचा कोर्टचा प्रकार आहे कॅट. कॅटचा लॉंग फॉर्म आहे सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. का नाव आहे? मग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या आहे. ठीक आहे, UPSCतून MP, ठीक आहे, UPSCतून SSCतून, ठीक आहे, IB, रेल्वे, अशा अनेक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये काम करते लोक. मग लोक ऑर्डिनन्स फॅक्टरीत काम करते, लोक इस्रोत काम करते, लोक DRDOत काम करून राहिले का? सेल गेल भेल भारत सरकारच्या कंपन्या आहे. इथं काही लोक काम करत आहे आणि एखाद्या माणसाले अन्यायकारक पद्धतीनं नोकरीवरून काढलं, त्याला वाटते माझ्यावर अन्याय झाला किंवा त्याचे पैसे फसून आहे आणि कंपनी देऊन नाही राहिली, तर तुमच्या केसेस चालते कायच्यात? कॅटमध्ये. कायच्यामध्ये? कॅटमध्ये. सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासनातले जे काही भांडणं आहे ते कुठं चालन? कॅटमध्ये. कुठं चालन? प्रशासन, सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंटरच्या नोकऱ्यावर तुमच्यावर अन्याय झाला, इथं केस टाकायची. कुठं? आता तुम्ही पोलीस भरती आहे, वनरक्षक भरती आहे, याच्यात घोळ झाला, MPSCत घोळ झाला निवड प्रक्रियेत. ठीक आहे, किंवा तुम्हाला नोकरीवर लागलं असताना पदावून काढलं काही कारण नसताना. ठीक आहे, किंवा तुम्हाला फसवलं एखाद्यानं,
ठीक आहे, तुम्हाला ठीक आहे अँटी करप्शनमध्ये फसवलं, पण तुम्हाला वाटते खोट्या पद्धतीने फसवलं, ठीक आहे, माझ्या ट्रॅप हा चुकीचा केला आणि तुम्ही कोर्टात केस टाकली, तर तुम्हाला केस टाकायला लागते कुठं? मॅटमध्ये. मॅटचा काम आहे महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. जसं सेंटरचं आहे तसं महाराष्ट्राचं आहे. आणि इथं जर अन्याय झाला मग तुम्ही हायकोर्टात जा, तिथं अन्याय झाला तर मग कुठं जा? सुप्रीम कोर्टात जा. समजलं का? याले म्हणते एकेरी न्यायव्यवस्था. हे समजलं का? हे म्हणजे तुम्ही आता समजा MPSCच्या निवड प्रक्रियेत काहीतरी घोळ झाला असं वाटते किंवा तलाठीत घोळ झाला असं वाटते, तुम्हाला न्याय निवाडा पाहिजे, तुम्ही कुठं जाऊ शकता? मॅटमध्ये. समजलं का? कोटी एकत्र व्हायचं, पैसे जमा करायचे, वकील करायचा आणि केस टाकायची, ठीक आहे. तर महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, ठीक आहे. मग जमन का? ठीक आहे. मग आहे ग्रीन ट्रिब्युनल. काय? आता हे ग्रीन ट्रिब्युनल का आहे? ठीक आहे, हे लक्ष द्या रे. तर हे ग्रीन ट्रिब्युनल याच्यासाठी आहे का पर्यावरणाचे जे काही भांडणं आहे, कायचे? एखादं धरण बांधून राहिलं सरकार आणि त्याच्यामुळे मागं कितीतरी परिसर जो निसर्ग संपन्न आहे, जंगल आहे, जैवविविधता आहे, तो खतम होऊन राहिला आणि काही पर्यावरण संरक्षक संस्थांना कोर्टात केस टाकायचे आहे, तर ग्रीन ट्रिब्युनलमध्ये टाकायचं. एखादी कंपनी आपलं बंद सांडपाणी नदीत सोडत आहे, ऐकून नाही राहिली, कलेक्टरने अर्ज दिले, कलेक्टरने आदेश दिला, ऐकून नाही राहिली, इथं जा, त्याच्या छाताडावर बसते. हायकोर्टाचे अधिकार आहे कोणाले? ग्रीन ट्रिब्युनलले, ठीक आहे. समजलं का? हे काम करते पर्यावरण संरक्षणाचं. कोणतं? त्याच्याबाबतचे खटल्याचे न्याय निवाडे देते. कोण? एखादी कंपनी उभी होऊन राहिली, गावातल्या लोकांचा सगळ्याचा विरोध आहे का आमच्या गावात नाही पाहिजे, ते केस कुठं टाकन? ग्रीन ट्रिब्युनल. समजलं का? तर हे पर्यावरणाच्या बाबतचे सगळे भांडणं सोडवते. त्याच्यानंतर काही CBI विशेष न्यायालय सुद्धा नेमतात. का नेमतात? सुप्रीम कोर्ट CBI विशेष न्यायालय नेऊन फास्ट ट्रॅक केसेस चालवते CBIच्या वगैरे स्पेशल कोर्टात, ठीक आहे. ते जे याचा मर्डर झाला न्यायमूर्ती लोयाचा, ते CBI विशेष न्यायालयाचे न्यायाधीश होते. कोण होते? अबे कोण होते? CBI विशेष न्यायालयाचे का होते? न्यायाधीश. कोण? न्यायमूर्ती लोया. ते CBI विशेष न्यायालय CBI विशेष न्यायालय दिसन तुम्हाला, ठीक आहे. आणि वेगवेगळे कायदे आता मुलांवर लैंगिक अत्याचार प्रचंड वाढले होते, त्यांना ठीक आहे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देण्यासाठी भारत सरकारने खतरनाक कायदा केला आणि खूप कडक प्रोव्हिजन केल्या. त्याला म्हणते कोणता कायदा? पास्को. कोणता? का पोक्सो वय बे? पोक्सो वय, पोक्सो का वय? अबे पोक्सो वय, ठीक आहे. तर प्रोव्हिन्शन ऑफ चिल्ड्रन, ठीक आहे, असं काहीतरी आहे. तर तो कायदा पाहून घे जा, ठीक आहे. तर तो कायदा विशेषतः लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार आणि लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणारे जवळचेच असतात, कोणतरी फॅमिलीमधले जवळपासचे, ठीक आहे, घराच्या आजूबाजूचे, आणि याचं प्रमाण प्रचंड वाढलं होतं. त्याच्यामुळे मुलांच्या सायकोलॉजिकली, ठीक आहे, प्रचंड इफेक्ट होते, ठीक आहे. इतकं साधं काम नाही आहे. म्हणून आता शाळेतसुद्धा मुलामुलींना, ठीक आहे, याच्याबाबतचं ज्ञान दिलं जाते, ठीक आहे. याच्याबाबतचं ज्ञान दिलं जाते का कोणता स्पर्श चांगला, कोणता स्पर्श वाईट, ठीक आहे, कुठं स्पर्श तुम्हाला करायला पाहिजे, मोठ्या माणसांनी कुठं नाही करायला पाहिजे, याच्याबाबतचं नॉलेज दिलं जाते. तर ह्या बी केसेस चालवल्या जाते. यासाठी स्पेशल महिला व बाल न्यायालयाची तरतूद आहे. कायची तरतूद आहे? महिला व बाल न्यायालय. असे अनेक वेगवेगळे कोर्ट तुम्हाला दिसन, असे न्यायालयाचे प्रकार आहे, ठीक आहे. गुन्ह्याबाबतसाठी फौजदारी सत्र न्यायालय, ठीक आहे. पैशावाल्यासाठी दिवाणी, ठीक आहे. कलेक्टरले सुद्धा अधिकार असते न्यायदानाचे. ग्राहक मंच, ग्राहकासाठी कौटुंबिक, ठीक आहे. कौटुंबिक म्हणजे कुटुंबातले खटले. त्याच्यानंतर कॅट, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरी असणाऱ्या लोकांवर अन्याय झाला त्याच्याबाबत. मॅट म्हणजे महाराष्ट्रात जे लोक नोकरीवर आहे सरकारी, त्याच्यावर अन्याय झाला, मॅट, ठीक आहे. आणि ठीक आहे आणि ग्रीन ट्रिब्युनल, पर्यावरणाच्या बाबतीचे खटले इथं चालल्या जाते. कायच्यात? ग्रीन ट्रिब्युनल. समजलं का? हे समजलं का? तर हे होते न्यायालयाचे प्रकार, ठीक आहे. कशाचे प्रकार होते? न्यायालयाचे, ठीक आहे. हे तुम्हाला बेसिक दोन गोष्टी सांगणं गरजेच्या होत्या. पहिले सांगितली का पद्धत न्यायालयाची केसेस कशीच एकेरी आहे. भारतीय न्यायपालिका न्याय व्यवस्था कशी आहे? एकेरी आहे.
आणि आजच्या लेक्चरमध्ये सांगितलं का कसे कशा प्रकारचे खटले आणि कुठं कुठं एवढे न्यायालय काढण्यामागचं कारण का अलग अलग तारीख पे खूप प्रचंड दबाव आहे न्यायव्यवस्थेवर. इतक्या केसेस आहे का 8-8, 9-9 वर्ष निकालच भेटत नाही. म्हणून हे लेंदी प्रोसिजर आहे. म्हणून न्याय ठीक आहे. म्हणून म्हणते जुने लोक सांगते का 3 लोकांचे दाट्टे ओलांडायचे नाही. एक कोर्ट, एक पोलीसवाले आणि एक डॉक्टर, या 3 लोकांचे ओठे नाही ओलांडायचे. तिथपर्यंत जायचंच नाही. इकडंच प्रॉब्लेम मिटून टाकायचा आणि खतम करून टाकायचं. काही सेटलमेंट नाही तर तुम्हाला हे लंबे केल्याशिवाय ठेवत नाही. वकील वेगळे पैसे मागते, ठीक आहे, तिकडे पोलीस वेगळे पैसे मागते, ठीक आहे, कोर्टवाले वेगळे पैसे मागते प्रत्येक ठिकाणी. आणि तुम्हाला ताटकळीत ठेवते. तारखेवर बोलावते 11 वाजता, तुम्हाला आतमध्ये घेते 4 वाजता. तोपर्यंत तिथंच बसून राहा लागते. समजलं का? असं आहे जमन. ठीक आहे, उद्या पाहू आपण सुप्रीम कोर्ट. ठीक आहे.